आज आपण बनवणार आहे छान मूग डाळीचा शिरा. त्यासाठी इथे 1 कप मूग डाळ घेतली किंवा 1 वाटी म्हणता येईल. आता तिला स्वच्छ छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता इथे एका कपड्यात अशी सुती कपड्यामध्ये घालून छान सुकी करून घ्यायची आहे. छान अशी पुसून घ्या मस्त. जास्त पाणी अजिबात राहू द्यायचं नाहीये. जेवढं होऊ शकेल तेवढं पाणी काढून घेऊया आपण. हे बघा सगळं पाणी निघालेलं आहे. आता आपण पॅन मध्ये छान गोल्डन ब्राउनिश असा कलर होईपर्यंत भाजून घ्यायची. कडक झाली पाहिजे एकदम डाळ. तोपर्यंत छान भाजून घ्यायची. आता तुम्ही इथे बघू शकता किती छान कडक झाली आपली डाळ आणि कलर पण बघा चेंज झाला. डाळीचा थोडासा ब्राउनिश दिसतोय. आता इथे आपण ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे काजू, बदाम आणि इलायची घेतली आहे. तुम्हाला अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता जी आपली डाळ झाली होती ती थंड करून घेतली आहे. आता त्या डाळीचं आपण इथे पावडर बनवून घेऊया. पण लक्ष ठेवा की पावडर जास्त एकदमच पीठ बनवायचं नाही. त्याचं थोडंसं जाडसरच राहू देते. त्याने टेक्स्चर खूप छान येतं रव्याचं. आता इथे आपण 1 वाटी साखर घेतली आहे. आता इथे पाण्यामध्ये आपण साखर विरघळून घ्यायची. पूर्ण त्याचा पाक तयार नाही करायचा आपल्याला. फक्त पाणी विरघळत झाली पाहिजे. म्हणजे साखर जी आहे ती आपली पाण्यात विरघळली पाहिजे. आता इथे तूप घालायचे आणि त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट छान फ्राय करून घ्यायचे ब्राऊन होईपर्यंत. त्यात आता आणखीन तूप घालायचं आहे. तूप छान मेल्ट झाले की इथे 3 चमचे रवा आणि 3 चमचे बेसन घालायचं आहे. आणि आपलं रवा आणि बेसन चांगलं ब्राऊन होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत तुपातच छान फ्राय करून घ्यायचंय. आता त्यातच आपण इथे इलायची पावडर घालूया आणि जे ड्रायफ्रुट्स आपण हे केले होते ते पण यात घालून घेऊया. इथे थोडंसं एक मीठ टाकायचंय. त्याने खूप छान चव येते. एकदम किंचितसर टाकलंय. आता जे आपण डाळीचं पावडर केलं होतं ते घालूया आणि जे आपण साखरेचं पाणी केलं होतं ते घालत घालत असं छान शिजवून घ्यायचं आहे. बघा किती हाताला अजिबात चिकटत सुद्धा नाहीये. एकदम टेस्टी, सुंदर, लुसलुशीत असा हा शिरा होतो.